नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे। त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली असून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले। त्यानंतर त्यांनी शोले, धर्मवीर, चुपके चुपके, मेरा गाव मेरा देश आणि ड्रीम गर्ल यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या। धर्मेंद्र यांना बॉलिवूडचे ही मॅन असे म्हणून ओळखले जात होते। ॲक्शन आणि कॉमेडी दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता, मात्र अखेर मृत्यूशी त्यांची झुंज संपली। त्यांच्या निधनाने एका महान कलाकाराला बॉलिवूडने गमावले आहे। डॉक्टर गौरी गर्जे यांच्या मृत्यूने एक गंभीर वाद निर्माण झाला आहे। सुरुवातीला आत्महत्येचे प्रकरण वाटत असले तरी त्यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून कौटुंबिक वाद आणि छळामुळे झालेली हत्या असल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी गौरी यांचे पती आणि पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांना वरळी पोलिसांनी अटक केली आहे। घटनेच्या काही वेळापूर्वी गौरी आणि अनंत यांच्यात वाद झाला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अनंत गर्जे घराबाहेर असताना त्यांनी गौरीला वारंवार फोन केले, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर परत येऊन अनंत गर्जेने गौरीला गळफास घेतल्याच्या अवस्थेत पाहिले। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। अनंत गर्जेचा फोन आल्यावर मुंडेंनी काय केले? नायर रुग्णालयातून त्यांचा पुत्र समान पीए का गायब झाला आणि त्यांनी पीडित कुटुंबाला मदत का केली नाही असे सवाल दमानिया यांनी उपस्थित केले आहेत। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे। काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। धर्मेंद्र यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे। अनेक दिग्गज कलाकारांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। फक्त सिनेसृष्टीच नव्हे तर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी देखील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट करून धर्मेंद्र यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे। डॉक्टर गौरी गर्जे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। दरम्यान डॉक्टर गौरी गर्जे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मोहोज देवढे येथे पोहोचले आहे। गौरीचे अंत्यसंस्कार पती अनंत गर्जे यांच्या घरासमोरच करावेत अशी मागणी माहेरच्या कुटुंबियांनी केली आहे। या मागणीवरून गर्जे आणि पालवे या दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र बाचाबाची झाली। या घटनेमुळे मोहोज देवडे गावात प्रचंड तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत। मुंबईतील चेंबूर येथील वाशीनाका स्मशानभूमीत एका देवीच्या मूर्तीला माउंट मेरीचा पोशाख घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। बजरंग दलाने या घटनेला देवीचा अपमान असल्याचे म्हटले आहे। हिंदू संघटनांच्या आरोपानुसार काही मिशनरी लोकांनी देवीच्या मूर्तीला माउंट मेरीचा पोशाख घातला होता। मूर्तीला माउंट मेरीचे रूप देण्याची इच्छा देवीने स्वतः स्वप्नात येऊन व्यक्त केल्याचा दावा पुजाऱ्याने केला होता, मात्र हिंदू संघटनांनी हा दावा फेटाळला आहे। या प्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मिशनऱ्यांनी पुजाऱ्याला पैसे देऊन हे कृत्य करण्यास प्रवृत्त केले असल्याचाही हिंदू संघटनांनी आरोप केला आहे। या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। घटनेच्या निषेधार्थ हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीमध्ये आरती देखील केली। कोलकाता कसोटी सामना गमावल्यानंतर आता टीम इंडिया समोर गुवाहाटी सामना गमावण्याची वेळही आली आहे। अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असूनही टीम इंडियावर अशी वेळ ओढवली आहे। दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या होत्या। या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 201 धावांवर आटोपला। टीम इंडिया 288 धावांनी पिछाड्यावर राहिली। त्यामुळे इतक्या मोठ्या आघाडीनंतर दक्षिण आफ्रिका त्यात विजयी धावांची भर घालत आहे। दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होताच दक्षिण आफ्रिका 300च्या पुढे निघून गेली आहे। यात आणखीन भर पडणार यात काहीही शंका नाही। त्यामुळे उर्वरित 2 दिवसात भारताच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली असल्याचे दिसतंय।
गौतमी पाटीलने तिच्या कार्यक्रमांमध्ये शांतता राखण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे। काही दिवसांपूर्वी वर्ध्यात तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गोंधळ घातला होता। या पार्श्वभूमीवर तिने प्रेक्षकांना विनंती केली आहे की कला बघायला येत असाल तर कृपया शांततेत कार्यक्रम बघा। गडबड गोंधळ करायचा असेल तर तसे करू नका किंवा येऊच नका। कार्यक्रमाला आले असाल तर व्यवस्थित कार्यक्रम पार पडू द्या, असे आवाहन तिने केले। ठाण्यात एका परप्रांतीय रिक्षा चालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव घेऊन शिवीगाळ केली आहे। हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। ठाण्यातील गांधीनगरमध्ये मनसेची नाही तर भैयांची चालणार असं रिक्षा चालक म्हणतो। किरकोळ वादातून या रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली आहे। या रिक्षा चालकाला ठाणे चितळसर पोलिसांनी अटक केली आहे। या रिक्षा चालकाने राज ठाकरे, अविनाश जाधव यांचं नाव घेत शिवीगाळ केली। हे बृहन्मुंबई नाही, गांधीनगर आहे। इथे राज ठाकरेंची नाही तर भैयांची चालणार असं हा रिक्षा चालक उद्धटपणे बोलताना या व्हिडिओमध्ये दिसतोय। शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर चर्चांना उधाण आले होते। त्यातच आता मंत्री उदय सामंत यांनी सुषमा अंधारे यांना खासदार नरेश म्हस्केंसोबतच्या भेटीवरून सवाल केले आहेत। सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंवर का नाराज होत्या, त्या शिवसेनेत कधी येणार होत्या, असा सवाल उदय सामंत यांनी केला होता। आता यावरून सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। सुषमा अंधारे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी खुलासा करताना नरेश म्हस्के यांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे। ती भेट मी मुद्दाम घेतली नव्हती, ती योगायोगाने झाली होती। महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनमध्ये चहा पित असताना जर त्यांच्या समोर कोणी येऊन चहा घेतला असेल तर इतकी संस्कृती आपली आहे, असे सुषमा अंधारे म्हणाले। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाकडून वनडे मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आले आहेत। शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने KL राहुलला कॅप्टन करण्यात आलं आहे। दरम्यान या मालिकेसाठी भारतीय संघाने ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल या 2 सलामीवीरांची निवड केली आहे।